आमदार संग्राम जगताप यांना अजित पवार यांनी समन्स दिलेली आहे। बीडचा मोर्चा सोडून मुंबईमध्ये येण्याच्या सूचना ह्या अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना दिलेल्या आहेत। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आक्रमक वक्तव्य करत असल्यानं जगताप हे सध्या चर्चेत आलेले आहेत आणि संग्राम जगतापांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील यापूर्वीच नोटीस बजावलेली होती आणि यानंतर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगतापांना हे समन्स बजावलेले आहे। आणि याच संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून। निलेश, आकांक्षा, आमदार संग्राम जगताप आज मुंबईला अजित पवार यांच्या भेटीसाठी येणार आहेत आणि आपलं जे म्हणणं आहे ते त्यांच्या समोर मांडणार आहेत। 2 दिवसापूर्वीच पक्षाच्या वतीनं त्या वादग्रस्त वक्तव्य करण्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यानंतर ते आता आपली प्रथमच भूमिका मांडताना अजित पवारांसमोर दिसतील। अजित पवारांनी देखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती। संग्राम जगताप यांना याआधीही भाषणात असं म्हटलेलं आहे की मुस्लिम समाजाकडून पहिल्यांदा परिपत्रक काढण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये म्हणण्यात आलं होतं की ईदच्या वेळी मुस्लिमांकडूनच खरेदी करावी, अन्यथा ती इतर समाजाला त्याची मदत होईल आणि त्यामुळेच अशा पद्धतीचं आपण वक्तव्य दिवाळीच्या संदर्भात केलं होतं असंही त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच आज आपण भेटणार आहोत असंही त्यांना एबीपी माझाशी बोलताना म्हटलेलं आहे। दुसरी महत्वाची बाब, आज बीडमध्ये एक हिंदू जनआक्रोश मोर्चा मोठ्या जनसंख्येनं पार पडणार आहे आणि त्या मोर्चाला संग्राम जगताप नसणार आहेत, कारण आज दिवसभर संग्राम जगताप मुंबईत असतील आणि ते अजित पवारांची भेट घेतील। अगदी, त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी